नमस्कार. आजच्या जगात मोबाईल फोन हा काही आपल्यासाठी नवीन शब्द नाहीये. खरं तर तो आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. आपल्या हातातली ही फक्त एक लहानशी वस्तू नाही, तर जणू काही संपूर्ण जगच आहे. पण एक मिनिट थांबा. या तंत्रज्ञानाने आपलं आयुष्य जितकं सोपं केलंय तितकेच त्याचे काही तोटेही आहेत. मग प्रश्न हा येतो की हा मोबाईल फोन खरंच एक वरदान आहे की शाप? चला आज याचबद्दल आपण सविस्तरपणे बोलूया. सगळ्यात आधी मोबाईल फोन म्हणजे नक्की काय? बघा, हे फक्त बोलण्याचं साधन नाहीये. हे तर एक असं छोटंसं पण शक्तिशाली उपकरण आहे ज्यात संवाद, माहिती, मनोरंजन सगळं काही एकत्र आले. चला तर मग आधी आपण याची चांगली बाजू बघूया. म्हणजे या छोट्याशा डिव्हाइसने आपल्या आयुष्यात नेमके कोणते चांगले बदल घडवले आहेत ते पाहूया. याचा सगळ्यात मोठा आणि पहिला फायदा म्हणजे कम्युनिकेशन. विचार करा, मोबाईलमुळे आपण जगात कुठेही कोणाशीही अगदी काही सेकंदात कनेक्ट होतो. त्यामुळे नाती जपायला किती मदत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या इमर्जन्सीमध्ये तर हाच मोबाईल अक्षरशः देवदूतासारखा धावून नेतो. आणि शिक्षणाचं काय? या क्षेत्रात तर मोबाईलने एक प्रकारची क्रांतीच घडवली आहे. ऑनलाईन क्लासेस असोत, हजारो ई-बुक्स असोत किंवा नवनवीन एज्युकेशनल ॲप्स, ज्ञानाचा खजिनाच जणू काही आपल्या बोटांवर आलाय. आपल्या रोजच्या आयुष्यात आणि कामात तर मोबाईलने कमालच केली आहे. अगदी भाजीवाल्याला UPI पेमेंट करण्यापासून ते ऑफिसच्या महत्त्वाच्या व्हिडिओ कॉलपर्यंत सगळं काही आता एका जागेवरून शक्य आहे. आपला कितीतरी वेळ आणि श्रम वाचतात, नाही का? आणि हो, मनोरंजन विसरून कसं चालेल? गाणी, सिनेमे, गेम्स सगळं काही एका क्लिकवर. आणि खरं सांगायचं तर जर मर्यादित वापर केला तर हाच मोबाईल आपला स्ट्रेस कमी करायलाही मदत करतो. पण म्हणतात ना, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. आतापर्यंत आपण चांगली बाजू पाहिली. आता वळूया त्या दुसऱ्या, थोड्याशा अंधाऱ्या बाजूकडे आणि बघूया की मोबाईलचा अतिवापर किती धोकादायक ठरू शकतो. हे बघा, मोबाईलचा अतिवापर अनेक समस्यांना आमंत्रण देतो. आणि याचा सगळ्यात जास्त फटका कोणाला बसतो? तर आपल्या विद्यार्थी आणि तरुण पिढीला, ज्यांचं भविष्यच या सवयींवर अवलंबून आहे. शारीरिक त्रासाबद्दल बोलायचं झालं तर सतत स्क्रीनकडे बघून डोळे दुखणं, रात्री उशिरापर्यंत मोबाईल बघितल्यामुळे झोप न लागणं आणि ती मान आणि पाठदुखी हे त्रास तर आता घरातल्या प्रत्येकालाच जाणवत असतील. फक्त शारीरिकच नाही तर मानसिक आणि सामाजिक परिणाम तर त्याहूनही गंभीर आहेत. मोबाईलचं व्यसन लागणं, कशातच लक्ष न लागणं, चिडचिड वाढणं आणि सगळ्यात वाईट म्हणजे घरात 4 माणसे एकत्र बसूनही एकमेकांशी बोलत नाहीत. सगळे आपापल्या मोबाईलमध्ये असतात. नात्यांमध्ये एक प्रकारचा दुरावा येतोय. चला आता जरा फक्त विद्यार्थ्यांबद्दल बोलूया. ज्या मोबाईलने त्यांना ज्ञानाचा दरवाजा उघडून दिला, तोच मोबाईल त्यांच्या प्रगतीतला सगळ्यात मोठा अडथळा कसा बनतोय हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि याचे परिणाम अगदी स्पष्ट दिसतात. साहजिकच अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं, मौल्यवान वेळ वाया जातो आणि मग त्याचा सरळ परिणाम निकालावर होतो. हे एका दुष्टचक्रात अडकण्यासारखं आहे. पण थांबा, घाबरून जाण्याची गरज नाहीये. जिथे समस्या आहे तिथे उपायही नक्कीच आहे. आता आपण यावर मात करून एक हेल्दी बॅलन्स कसा साधायचा याबद्दल बोलूया. आणि चांगली गोष्ट ही आहे की हे आपल्याच हातात आहे. गरजेपुरता वापर करणं, अभ्यासाच्या वेळी मोबाईल बाजूला ठेवणं आणि काही अडचण आल्यास पालक किंवा शिक्षकांशी बोलणं, या छोट्या छोट्या गोष्टींनी खूप मोठा फरक पडू शकतो. तर मग शेवटचा प्रश्न, मोबाईल वरदान की शाप? खरं तर उत्तर सोप्पं आहे. मोबाईल हा एका दुधारी तलवारीसारखा आहे. योग्य वापर केला तर तो वरदान आहे आणि अतिवापर केला तर तो शाप. निवड पूर्णपणे आपली आहे. आणि जाता जाता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तंत्रज्ञान आपल्यासाठी बनलं आहे, आपण तंत्रज्ञानासाठी नाही. म्हणून मोबाईल आपला मालक नसून आपण मोबाईलचे मालक असले पाहिजे.